So in the last lecture, we started seeing Keynesian equilibrium. जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला आठवतंय 45 डिग्री लाईन म्हणजे काय होती? दॅट इज y इज इक्वल टू सी प्लस एस. ऍग्रिगेट डिमांड होतं की ऍग्रिगेट सप्लाय होतं? विसरायला झालंय की नाही? सो ऍग्रिगेट डिमांड होती सी प्लस आय म्हणजे रेड वाली लाईन. ऍग्रिगेट सप्लाय होतं दॅट इज ASF ऍग्रिगेट सप्लाय फंक्शन दॅट इज वाय वाली लाईन ग्रीन. y इज इक्वल टू सी प्लस एस. आपण म्हटलं होतं ऍट पॉइंट E AD इज इक्वल टू AS. दॅट मीन्स CI इज इक्वल टू CS. सो दे इंटरसेक्ट बोथ ऍट पॉइंट E. येते तुमच्या लक्षात? हे मी तुम्हाला सांगितलं होतं. दॅट्स व्हाय पॉइंट E इज द इक्विलिब्रियम पॉइंट आणि OY आणि किंवा YE is the equilibrium level of income or employment, while OY was equilibrium level of output. तुमच्या इक्विलिब्रियम लेवलचे इकॉनॉमी मधलं आउटपुट किंवा प्रोडक्शन. ओके, इक्विलिब्रियम ऍट पॉइंट E may not be at फुल एम्प्लॉयमेंट लेवल. सो जो पॉइंट इक्विलिब्रियमचा असतो जिथे डिमांड इक्वल टू सप्लाय असायला लागतं, तोच पॉइंट मे नॉट बी तुमचा फुल एम्प्लॉयमेंटचा पॉइंट. सो केन्सचं असंच म्हणणं होतं किंवा केनेशियन इकॉनॉमिस्टचं की नेहमी इक्विलिब्रियम फुल एम्प्लॉयमेंटलाच आला पाहिजे असं नाही. रादर फुल एम्प्लॉयमेंट इज अ स्पेशल कंडिशन. दॅट मीन्स नेहमीच तुमचा फुल एम्प्लॉयमेंट ची कंडिशन फुलफिल होत नाही तर तुम्ही खूपदा अंडर एम्प्लॉयमेंट कडे जाता. ओके, इक्विलिब्रियम लेवल ऑफ इन्कम इज प्रोड्युस्ड व्हेन AD इज इक्वल टू AS. इक्विलिब्रियम तेव्हाच होतो जेव्हा ऍग्रिगेट डिमांड इज इक्वल टू ऍग्रिगेट सप्लाय असतं. आणि YS, ओके, YS इज कॉल्ड ॲज इफेक्टिव्ह डिमांड. आय थिंक YE नॉट S, YE ही या टाइपला म्हणतात इफेक्टिव्ह डिमांड. सो आता लक्षात घ्या, तुमची रेड लाईन सी प्लस आहे तुमची ऍग्रिगेट डिमांड आहे. ग्रीन लाईन Y इज इक्वल टू सी प्लस एस तुमचा ऍग्रिगेट सप्लाय. ते ज्या पॉइंटला इंटरसेक्ट झाले तो पॉइंट आहे इक्विलिब्रियम पॉइंट. आणि तो पॉइंट जर तुम्ही खाली एक्स ऍक्सिसला नेऊन जोडलात तर ते तुमचं इक्विलिब्रियम लेवल ऑफ इन्कम आणि एम्प्लॉयमेंट YE. सिमिलरली तोच नंबर आहे YO. पण OY हे तुमचं इक्विलिब्रियम लेवल आउटपुट किंवा इक्विलिब्रियम लेवल प्रोडक्शन आहे. सिमिलरली YE हीच तुमची इफेक्टिव्ह डिमांड आहे. आपण बघितलं होतं ऍग्रिगेट डिमांड वेगळी असते, इफेक्टिव्ह डिमांड वेगळी असते. ऍग्रिगेट डिमांड म्हणजे पोटेन्शियली तुम्ही काय काय डिमांड कराल याबद्दलचे एस्टिमेट इन द इकॉनॉमी ऍग्रिगेट मॅनर. पण YE इज द ऍक्च्युअल डिमांड ऍट इक्विलिब्रियम पॉइंट. तुमच्या लक्षात येत आहे हे? काही कन्फ्युजन आहे या पॉइंट्स मध्ये, या टर्म्स मध्ये? नाही. कूल, लेट्स गो अहेड. कारण आपल्याला बऱ्याच पुढच्या थिअरी बघायच्या, राईट? सो इफ OY2 आउटपुट इज प्रोड्युस्ड देन इन्कम विल बी OY2. आता बघा काय झालंय की आपण इतर ठिकाणी जर समजा इक्विलिब्रियम किंवा काही प्रोड्यूस केलं तर काय होईल याच्याबद्दलचा विचार करतोय. सो OY2, येस, सो जर समजा आपण OY2 चा विचार केला तर ते म्हणतात जर आपण OY2 इतकं प्रोड्युस्ड केलं मग आपलं इन्कम किती होणार आहे OY2, कारण आपण एक्स ऍक्सिस वर इन्कम घेतलंय. बट ऍग्रिगेट डिमांड विल बी GY2. कारण बघा तुमची GY2 ही लाईन कन्झम्पशनची आहे, बरोबर? किंवा अगदी जी पॉइंट इथे घेतला तरी GY2 ही तुमची रेड लाईन वर येणारी डिमांड असेल, बरोबर? पण तुमचा सप्लाय मात्र Y2Q2 असला पाहिजे अशा वेळी. सो देर इज गॅप बिटवीन ऍग्रिगेट डिमांड अँड ऍग्रिगेट सप्लाय. बिकॉज ही गॅप किती असणार आहे? GY2 एवढी. म्हणजे GY2 ही तुमची झाली आहे जर ऍग्रिगेट डिमांड, आणि त्यामुळे गॅप पडली आहे ऍग्रिगेट डिमांड आणि ऍग्रिगेट सप्लाय मध्ये टू डेफिशियन्सी ऑफ AD. आणि ती जी डेफिशियन्सी आहे, एक सेकंद आहे मला. ओके, सो जस्ट मिनिट. सो जो भी पॉइंट हमें गलती से दिख रहा है अभी यहाँ के लिए
तो हम क्या करेंगे, त्या पॉइंटला आपण सिंपली जरा काट मारू आणि त्याच्याऐवजी इथे पॉइंट लिहूया जी. ओके. सो देयर इज अ गॅप बिटवीन ऍग्रीगेट डिमांड अँड ऍग्रीगेट सप्लाय. कशी गॅप आहे बघा बरं का. सो हा तुमचा ऍग्रीगेट डिमांड वाला ग्राफ आहे, हा तुमचा ऍग्रीगेट सप्लाय वाला ग्राफ आहे, बरोबर. सो जर तुम्ही OY2 एवढं प्रोड्यूस केलं, येत आहे तुमच्या लक्षात, OY2 एवढं प्रोड्यूस केलं तर तुमची ऍग्रीगेट डिमांड होईल Y2G, बरोबर. पण तुमचा ऍग्रीगेट सप्लाय मात्र होईल Y2Q2. लक्षात येत आहे. म्हणजेच तुमचा ऍग्रीगेट सप्लाय मोठा होईल आणि ऍग्रीगेट डिमांड कमी होईल. सो ही जी आपल्याला छोटीशी गॅप दिसते ना, GQ2, ही गॅप निर्माण होईल आणि तुम्ही इक्विलिब्रियम वर पोहोचणार नाही. सो देर विल बी डेफिशियन्सी ऑफ डिमांड. डिमांड कमी आहे, सप्लाय जास्त आहे, प्राइजेस खाली पडायला लागतील. ओके. इट इज डिफरन्स बिटवीन 45 डिग्री लाईन अँड ADF. सो देर इज डिसइक्विलिब्रियम. सो इकडे डिसइक्विलिब्रियम क्रिएट झालाय. ओके. GQ2 इज एक्सेस सेव्हिंग ओव्हर इन्व्हेस्टमेंट. सो तुमचं GQ2 म्हणजे ही जी आपण गॅप दाखवली आहे रेड अशी, सो ती जी गॅप आहे ती म्हणजे तुमचं एक्सेस असलेल्या इन्व्हेस्टमेंट आहे, ओव्हर सेव्हिंग्स. का बरं असं असेल मला सांगा, की Y हे तुमचं इन्कम आहे, राईट, आणि C हे कन्झम्पशन आहे, C+I, बरोबर. मग कन्झम्पशन आणि इन्कम यांच्यामधली जी गॅप असते ती काय असते, ती तुमची सेव्हिंग्स किंवा इन्व्हेस्टमेंटची गॅप असते, बरोबर. मात्र इथे C+I म्हणजे इन्व्हेस्टमेंट G वर येऊन थांबताय आणि आपल्याला C+S मध्ये S वेगळा दिसतोय. याचा अर्थ आपलं जे सेव्हिंग्स आहे ते जास्त झालंय. तुमच्या लक्षात येत आहे का ओव्हरऑल मी काय बोलते, की पूर्ण कन्फ्युजन झालेलं आहे पहिल्यापासून. मला सांगा बहिणीनो, आणि जर समजा कोणी भाऊ असतील तर सांगा बरं मला. एकच गोष्ट सांगा, तुम्हाला लक्षात येत आहे की कन्फ्युजन होत आहे. ओके, येतंय लक्षात. कूल. तरी पण एकदा काय करूया माहितीये का, रिफ्रेश करूया. असा विचार करा की OY2 हे तुमचं प्रोडक्शन असेल. आपल्याला माहितीये OY वर इक्विलिब्रियम आहे, तिथे एकदम एक्झॅक्ट करेक्ट चांगली भारीवाली पोझिशन आहे, बरोबर. पण तरी कुणीतरी, जसं आपल्या वर्गात कशी हट्ट करणारी लोक असतात किंवा अशी प्रेमळ मुलं असतात काही वेळा, बरोबर आहे की नाही. तर त्या प्रेमळ मुलांनी ठरवलं की नाही आज जरा शिक्षकांना एक्सेस त्रास द्यायचा. ओके. सो त्यांनी काय ठरवलं की आम्ही OY2 इतका ओरडा करणार, म्हणजे OY2 इतकं आमचं कष्ट वाया घालवणार, बरोबर. सो OY2 इतकं जर प्रोड्यूस केलं गेलं तर तुमचं काय होतं, हा तुमचा डिमांडचा ग्राफ आहे, बरोबर आहे का. त्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही सिम्पली Y2 आणि G हे जे दोन पॉइंट आहेत ना, तर ते Y2 आणि G एवढी तुमची डिमांड होते, ही जी दिसते Y2G. पण सप्लाय हा आपला ग्रीन लाईन वर आहे, त्यामुळे तुमचा सप्लाय होतो Y2Q2. आता जर तुम्ही बघितलं तर Y2Q2 मोठा आहे Y2G पेक्षा, बरोबर आहे. हाईट वाईज बघा Y2Q2 वर आहे, Y2G लहान आहे. सो काय होतं, त्यामुळे ही जी गॅप पडते ना GQ2 एवढी, किती गॅप आहे GQ2, ही गॅप म्हणजे तुमची जास्त झालेली सेव्हिंग्ज असतात. येत आहे तुमच्या लक्षात. सो दे आर द एक्सेसिव्ह सेव्हिंग्ज ओव्हर युअर इन्व्हेस्टमेंट. जास्त झालेल्या सेव्हिंग्जमुळे इक्विलिब्रियम होत नाही. Therefore, so economy will have to go to contact to get at equilibrium point, that is stability, where AD is equal to S. So काय व्हायला लागेल, पुन्हा एकदा इकॉनॉमीला या E पॉइंट वर यावं लागेल. सिमिलरली इकॉनॉमी कॅनॉट प्रोड्यूस ॲट पॉइंट OY1, म्हणजे कमी पण तुम्ही प्रोड्यूस करू शकत नाही OY1 आउटपुट किंवा इन्कम ऍज पॉइंट Q1. बघा Q1 ह्या पॉइंटला तुमच्याकडे ऍग्रीगेट डिमांड मोठी आहे ऍग्रीगेट सप्लाय पेक्षा, कारण ग्रीन लाईन खाली आहे रेड लाईन पेक्षा. सो ऍट दॅट टाइम ऍग्रीगेट डिमांड जी आहे ती तुमची मोठी आहे ऍग्रीगेट सप्लाय पेक्षा. आणि जेव्हा डिमांड जास्त असते तेव्हा काय होतं, प्राइजेस वाढायला लागतात. म्हणजेच
तुमची इन्व्हेस्टमेंट जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू तुमचं सेव्हिंग. सो ही जी LQ1 अशी जी गॅप दिसते तुम्हाला ती आहे इन्व्हेस्टमेंट मोठ्या आहेत ऍज कम्पेअर्ड टू सेव्हिंग्स. लक्षात ठेवा नेहमी जेव्हाही कधी तुमचा सप्लाय मोठा असतो आणि डिमांड कमी असते, सो जेव्हा सप्लाय ही ज्याला आपण ऍग्रीगेट सप्लाय म्हणतो, जेव्हा ऍग्रीगेट सप्लाय मोठा आहे आणि ऍग्रीगेट डिमांड पेक्षा, तेव्हा काय असतं, तेव्हा तुमची डिमांड जी असते, सॉरी नॉट डिमांड, तेव्हा तुमची सेव्हिंग्ज मोठी असतात ऍज कम्पेअर्ड टू तुमची इन्व्हेस्टमेंट. आणि हे आपण पूर्ण इकॉनॉमी बद्दल बोलतोय. येतंय लक्षात? याच्या उलट सिच्युएशन मध्ये करेक्ट वाईस वर्सा असं होतं की जेव्हा ऍग्रीगेट डिमांड मोठी असते ऍग्रीगेट सप्लाय पेक्षा, तेव्हा इन्व्हेस्टमेंट मोठी असतात तुमच्या कन्झम्पशन पेक्षा, तुमच्या ऍग्रीगेट डिमांड पेक्षा, नॉट कन्झम्पशन पेक्षा, तुमच्या ऍग्रीगेट डिमांड पेक्षा. इन्व्हेस्टमेंट मोठी असतात तुमच्या सेव्हिंग्स पेक्षा. ओके, सो ऍग्रीगेट डिमांड Y1 Q1, बघा परत, ऍग्रीगेट डिमांड Y1 Q1 इज ग्रेटर दॅन डिस्पोजेबल इन्कम Y1L. म्हणजे तुम्हाला जे ऍक्च्युअल इन्कम मिळणं अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा तुमची डिमांड जास्त आहे. सो देर इज डिसइक्विलिब्रियम and hence the equilibrium will be only attained at point AD is equal to AS. थोडक्यात या पॉइंट मधून तुम्हाला काय समजवायचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही काही करा, जर तुम्ही जास्त प्रोड्यूस केलं तरी तुम्हाला परत त्या ई पॉइंट वरच यायला लागतं जर तुम्हाला तुमचं सगळं प्रोड्यूस केलेलं खपवायचं असेल तर, किंवा तुम्ही कमी प्रोड्यूस करत असाल तरीही तुम्हाला प्रोडक्शन वाढवून ई पॉइंट वरच जायला लागतं तरच तुम्हाला प्रॉफिट होतो. सिमिलरली जर बायर्सच्या साईडने म्हटलं तर तुम्ही जास्त डिमांड करू शकत नाही, मार्केटमध्ये जेवढं अवेलेबल असेल तेवढंच तुम्हाला मिळतं, आणि कमी डिमांड पण करू शकत नाही, कारण तुम्ही कमी डिमांड केली तर काय होईल, तुमच्या इकॉनॉमीमध्ये रिसेशन सारखे प्रॉब्लेम होतात. येतंय लक्षात तुमच्या मला काय म्हणायचंय ते? मला माहितीये हे थोडीशी कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट आहे, पण मला वाटतं तुम्ही जर पेपरमध्ये लिहिण्याच्या दृष्टीने विचार करत असाल तर इक्विलिब्रियम नंतर हा पॉइंट लिहिणं किमान तुम्हाला जितका आठवतोय तितक्या 2-3 पॉइंट मध्ये, 2-3 ओळींमध्ये, देन इट विल बी व्हेरी युजफुल फॉर युअर एक्झाम. तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणते ते, राईट? सो लेट्स सी अहेड की ह्याच्या नंतर आपण काय म्हणायचंय. येस, सो आपल्याला हे बघायचंय की अशा प्रकारे जेव्हा चेंज इन इक्विलिब्रियम होतो तेव्हा कुठल्या प्रकारचा सिनारिओ आपण बघू शकतो. ओके, सो चेंज इन इक्विलिब्रियम असताना equilibrium level of income and output is determined by the interaction between ADF and ASF by equality of S and I. Simply एकदम सोप्या मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये किंवा आपल्या रिजनल लँग्वेज मध्ये असं म्हणू शकतो आपण की इक्विलिब्रियम तेव्हाच अटेंड केला जातो, इक्विलिब्रियम लेव्हलचं इन्कम और आउटपुट, जेव्हा इंटरॅक्शन असतं ऍग्रीगेट डिमांड आणि ऍग्रीगेट सप्लाय मध्ये. एग्रीगेट डिमांड फंक्शन और एग्रीगेट सप्लाई फंक्शन में जब भी इंटरैक्शन होता है तभी हमें इक्विलिब्रियम पर आने का मौका मिलता है, क्योंकि उस टाइम हमें इन्वेस्टमेंट और सेविंग में इक्वालिटी चाहिए. दैट मीन्स I मस्ट बी इक्वल टू S. समटाइम्स AD शिफ्ट्स अपवर्ड ड्यू टू चेंज इन कंजम्पशन और इन्वेस्टमेंट और बोथ. तो क्या हो जाता है, कुछ बार जो आपका एडी का ग्राफ होता है, दैट इज एग्रीगेट डिमांड का ग्राफ, वो ऊपर चढ़ा जाता है क्योंकि कंजम्पशन और इन्वेस्टमेंट में चेंज होता है. व्हेन इन्वेस्टमेंट शिफ्ट्स, एडी शिफ्ट्स अपवर्ड और डाउनवर्ड. तो अगर इन्वेस्टमेंट चेंज हो गया तो वो आइदर आपका जो कंजम्पशन मतलब एग्रीगेट डिमांड का कर्व है वो अपवर्ड या फिर डाउनवर्ड शिफ्ट हो जाता है. इन्वेस्टमेंट बढ़ा ऊपर हो जाएगा, इन्वेस्टमेंट कम हुआ नीचे हो जाएगा. ओके, व्हेन इन्वेस्टमेंट शिफ्ट्स, AD shifts upward or downward, right? Increase in investment means increase in demand for factors of production and increase in AD in economy thereof. मतलब जब भी आपका इन्वेस्टमेंट बढ़ता है तो इन्वेस्ट किस में होगा, नए बिजनेसेस में इन्वेस्ट करोगे आप, और जब ऐसे इन्वेस्टमेंट होता जाता है सॉरी, तो जब ऐसे इन्वेस्टमेंट हो जाएगा तो क्या होगा, आपका एम्प्लॉयमेंट बढ़ेगा,
आप नए नए फैक्टर्स ऑफ प्रोडक्शन आपके बिजनेस में इंक्लूड करोगे, जैसे नए लेबर्स को जॉब दोगे, नया कैपिटल बढ़ेगा तो आपको उसको रेंट देना, कैपिटल के ऊपर इंटरेस्ट देना पड़ेगा, शायद नई लैंड लेनी पड़ेगी तो आपको उसके ऊपर रेंट देना पड़ेगा, नए बिजनेसमैन को हायर करना पड़ेगा शायद, तो उनको प्रॉफिट के हिसाब से पैसे देने पड़ेंगे। इसका मतलब आपके फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन की डिमांड भी बढ़ जाती है जब इन्व्हेस्टमेंट बढ़ता है, आणि जेव्हा अशी इन्व्हेस्टमेंट वाढते त्यामुळे फॅक्टर ऑफ प्रोडक्शनची डिमांड वाढल्यामुळे आपोआपच तुमच्या इकॉनॉमीमध्ये काय होतं, तुम्ही आम्हीच तर इकॉनॉमीचा पार्ट होत राईट. सो जे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन होत तर सिम्पली आपल्याकडे असतात, हाऊस होल्ड्सकडे, आणि जेव्हा याची डिमांड वाढते तेव्हा ऑब्व्हियसली आपल्याला त्याच्या अगेन्स्ट पैसे मिळतात, कारण आपण ते फर्म्सना देतो, आणि पैसे वाढले आपल्या खिशातले की काय होतं, आपली पर्चेसिंग पॉवर वाढते, आणि पर्चेसिंग पॉवर वाढली की आपण ऑब्व्हियसली काही ना काहीतरी डिमांड करायला लागतो, आणि हे ओव्हरऑल सोसायटीत होतं, आणि म्हणून ऍग्रीगेट डिमांड पण वाढते. तुमच्या कनेक्शन लक्षात येते? इन्व्हेस्टमेंट वाढली, इन्व्हेस्टमेंट नंतर डिमांड फॉर फॅक्टर ऑफ प्रोडक्शन वाढली, त्यामुळे हाऊस होल्ड मधली पर्चेसिंग पॉवर वाढली, आणि पर्चेसिंग पॉवर वाढल्यामुळे ऍग्रीगेट डिमांड इन इकॉनॉमी वाढली. तुम्ही मला कनेक्शन सांगू शकाल तुमच्यापैकी कोणीही? यू कॅन स्टार्ट टॉकिंग. कशी बरं असते ही इन्व्हेस्टमेंट वाढल्यामुळे कशी काय वाढते माझी ऍग्रीगेट डिमांड? ओके, तुम्ही सांगितलं नाही तर तोपर्यंत मी चित्र काढत बसेन, अँड दॅट्स अ व्हेरी बॅड थिंग, यू नो ऑलरेडी. मुलीनो, तुम्हाला सांगायचंय बरं का, ओपन ठेवा तुमचे माईक. मला सगळ्यांचे माईक दिसू देत अनम्यूट झालेले. तुम्ही केलेत सगळ्यांचे माईक अनम्यूट? ओके, कूल. सो आता मला पटापट पटापट उत्तर द्यायला सुरुवात करायची, तुम्हाला येतंय त्या लँग्वेज मध्ये. ओके, मला सांगा की जेव्हा तुम्ही असा विचार करत असता, ओके, मला तुम्ही पटापट पटापट उत्तर द्यायचे. ओके, मी बघते तुम्ही ओपन ठेवलेत ते. हा, सो मला सांगा की तुम्हाला इथे काय वाटतं, आपला ऍग्रीगेट डिमांडचा AD1 कर्व मी कुठला लिहिलाय? AD1 कर्व म्हणजे C+I आहे, बरोबर? येतंय लक्षात? येस. सो AD1 म्हणजे C+I आहे. तर त्यांनी काय म्हटलंय, जेव्हा तुमचे C+I हे जर AD1 कर्व आहे तर ऍग्रीगेट सप्लायचा कर्व कुठला असणार आहे सांगा, मी त्याप्रमाणे लिहिते. C+S. करेक्ट, C+S. सो तुमचा ऍग्रीगेट सप्लायचा कर्व आहे C+S. आता मगाशी बघा, जेव्हा तुमचा हा पहिल्यांदा C+I, मगाशी आपण इक्विलिब्रियमची लेवल बघितली होती राईट. C+I आणि C+S जिथे पहिल्यांदा इंटरसेक्ट होतात तो तुमचा इक्विलिब्रियम पॉइंट असतो, दॅट इज E1, आणि हीच E1 Y1 तुमची इफेक्टिव्ह डिमांड असते, बरोबर? हे आपण बघितलं होतं का, आठवतंय तुम्हाला? बरोबर. आता जेव्हा तुम्ही थर्ड सेक्टर तुमच्या इकॉनॉमी मध्ये इंट्रोड्यूस करताय, म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या इकॉनॉमी मध्ये गव्हर्नमेंट सेक्टर इंट्रोड्यूस करताय, गव्हर्नमेंट कन्झम्पशनचं, तेव्हा ओके ओके एक सेकंड. जेव्हा तुम्ही थर्ड सेक्टर इंट्रोड्यूस करताय तुमच्या गव्हर्नमेंटचं, तेव्हा आपोआपच तुमची डिमांड वाढणार आहे की नाही, एक नवीन सेक्टर ऍड होणार आहे, आणि मग जेव्हा डिमांड वाढते ऍग्रीगेट डिमांड, तेव्हा तुम्हाला माहितीये तो कर्व अपवर्ड शिफ्ट होतो. बघा, AD1 AD2 कडे जाण्यासाठी अपवर्ड शिफ्ट झालाय. C+I+G एक सेक्टर वाढल्यामुळे आपोआपच तुमचा कर्व बदललाय. येतंय लक्षात तुम्हाला ऍग्रीगेट डिमांड कर्व? बरोबर. आता जर समजा आपण असं म्हटलं असतं की हाच पॉइंट आहे आपला इक्विलिब्रियमचा, तर आपल्याकडे इथे डेफिशियन्सी ऑफ डिमांड झाली असते की नाही, बरोबर आहे? म्हणजे आपली काय झाली असती, जर तुम्ही पूर्वीसारखं इथेच सप्लाय करत राहिला असतात तर तुमची काय, तुमचा सप्लाय कमी झाला असता आणि डिमांड मात्र वाढली असती, बरोबर? आणि म्हणून E1 चा इक्विलिब्रियम E2 वर हलतो आणि तो वाढतो. सो तुमचा नवा इक्विलिब्रियम, नवं सेक्टर इंट्रोड्यूस केल्यामुळे झालाय E2, आणि तुमचं Y2 E2 हे झालंय तुमचं इक्विलिब्रियम लेवल ऑफ इन्कम और आउटपुट,
आणि OY2 हे तुमचे इक्विलिब्रियम लेवल ऑफ इन्कम और इक्विलिब्रियम लेवल ऑफ आउटपुट एम्प्लॉयमेंट. तुमच्या लक्षात येत आहे का हे? मला माहितीये ही कन्सेप्ट थोडीशी कळायला कठीण आहे, कन्फ्युजन आहे. येस, मला माहितीये. म्हणूनच तर सगळ्यात सोपं लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की जेव्हा तुमच्या इकॉनॉमीमध्ये तुम्ही दोनच सेक्टर इंट्रोड्यूस केली आहेत, सो तेव्हा हाऊस होल्ड आणि फर्म ही दोनच सेक्टर आहेत पहिल्यांदा आपल्या इकॉनॉमीमध्ये, त्यामुळे आपला कन्झम्पशन करत असतो C+I. आता जेव्हा आपण थर्ड सेक्टर इंट्रोड्यूस करतोय तेव्हा आपला ऍग्रीगेट डिमांडचा कर्व होणार आहे C+I+G, कारण गव्हर्नमेंटचं सेक्टर पण इंट्रोड्यूस होणार आहे. सो C म्हणजे कन्झम्पशन एक्सपेंडिचर, दुसरे I म्हणजे इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर, प्लस G म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. हे तिन्ही मिळून तुमची ऍग्रीगेट डिमांड वाढवतात आणि त्यामुळे पूर्वी जो C+I वाला कर्व होता तो अपवर्ड शिफ्ट होतो आणि अपवर्ड शिफ्ट होऊन तो किती होतो C+I+G. येत आहे तुमच्या लक्षात? आता आपण चेंज इन इक्विलिब्रियम म्हणजे कशा प्रकारे तुमचा इक्विलिब्रियम शिफ्ट होतो ते बघतोय. सो तुमचा काही झालं आपण हे बघितलं होतं, सप्लाय कर, ऍग्रीगेट सप्लाय कर हा कॉन्स्टंट असतो बरोबर 45 डिग्री अँगलला, बरोबर? तुम्हाला आठवतं हे आपण मागच्या डायग्राम मध्ये बघितलं होतं. मग आता या 40 तो काही हलणार नाही, त्यामुळे काही झालं तरी सप्लाय कॉन्स्टंट आहे असं आपण पूर्णपणे अज्युम केलंय. ह्याचा अर्थ माझी जर डिमांड बदलली तर माझा इक्विलिब्रियम पण पूर्वी जो E1 होता तो शिफ्ट होऊन कुठे गेला पाहिजे, E2 वरती. येतंय लक्षात? आणि तुमच्या इक्विलिब्रियम लेव्हल मध्ये चेंज होईल. नक्की कळलंय? मला माहितीये थोडंसं कन्फ्युजिंग आहे, पण हळूहळू जर हे वाचलं, जर ही व्हिडिओ परत 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 बघितलीत आणि मुख्य म्हणजे जे PPT दिलंय ते वाचून ह्या डायग्राम कडून स्वतः ते समजून घेण्याचा आणि स्वतः एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला तर आपोआप लक्षात येणार आहे. ओके? आणि तरीही काही शंका असल्या तुम्ही मला नेहमी विचारू शकता. तुम्हाला माहितीये ऍज ADF शिफ्ट्स अपवर्ड, इक्विलिब्रियम शिफ्ट्स अपवर्ड टू. म्हणजे जेव्हा ऍग्रीगेट डिमांड फंक्शन वर जातं, जसं आपण बघितलंय C+I वरून C+I+G वर शिफ्ट होतं. जरा प्लीज म्यूट करता तुमचे माईक. म्यूट युअर सेल्फ. ओके, व्हेरी गुड, थँक्यू. सो जेव्हा तुम्ही शिफ्ट होता C+I वरून C+I+G वर, थोडक्यात ऍग्रीगेट डिमांड कर्व शिफ्ट होतो दुसऱ्या ऍग्रीगेट डिमांड कर्व, कारण आपण एक सेक्टर ऍड केलंय, तेव्हा तुमचा इक्विलिब्रियम पण शिफ्ट होतो अपवर्ड फ्रॉम E1 टू E2, दॅट इज चेंज इन इक्विलिब्रियम. ओके? आणि सिमिलरली उलटही होऊ शकतं, जर समजा ऍग्रीगेट डिमांड कर्व डाऊनवर्ड शिफ्ट झाला म्हणजे ऍग्रीगेट डिमांड कमी झाली तर तुमचा इक्विलिब्रियम पण डाऊनवर्ड शिफ्ट होईल आणि तुमचा इक्विलिब्रियम लेव्हल कमीची होईल. ओके? सिमिलरली व्हेन थर्ड सेक्टर ऑफ गव्हर्नमेंट इज इंट्रोड्यूस्ड, ADF बिकम C+I+G. जेव्हा तुमचा गव्हर्नमेंट सेक्टर ऍड होतो तेव्हा तुमची ADF होते C+I+G. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, C म्हणजे कन्झम्पशन, I म्हणजे इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर आणि G म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर और गव्हर्नमेंट डिमांड्स. while ASF, that is aggregate supply function, becomes C+S+T. T म्हणजे काय असतं, taxes. And the same proceeding follows with the equilibrium. Equilibrium will reach at point E2 and then the equilibrium, with the changed equilibrium, your effective demand will be YE2. म्हणजे आधी जी Y1 E1 होती आता ती Y2 E2 होईल. येतंय तुमच्या लक्षात नक्की? हो. ओके, सो जस्ट अ मिनिट and let's start with the next slide. मला वाटतं तुम्हाला हे सगळं तुमच्या नोट्स मध्ये लिहून काढायला लागणार आहे. ओके मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जर समजा तुम्हाला पेपरात ह्या उत्तरं लिहायची असतील याची, तर एकेका गोष्टीचा फक्त डायग्राम वरून अभ्यास करा. सो लेट्स सी की केनेशियन थिअरी ऑफ जनरल एम्प्लॉयमेंट, केनेशियन जनरल थिअरी ऑफ इन्कम आणि एम्प्लॉयमेंट काय असते. ही थिअरी एकदम सोपी आहे लक्षात ठेवायला, कारण बघा या फ्लो चार्ट मध्ये एका पेज मध्ये तुम्हाला सगळंच्या सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, आणि आपण एकदम पॉइंट वाईजच बघूया. लेट्स सी काय पॉइंट आहेत ते.
मी तुम्हाला बॅक अँड फोर्थ करू शकते जर समजा तुम्हाला हवं असेल तर, पण आय गेस लेट्स ट्राय विथ दिस. ओके, लक्षात ठेवा लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट जेवढी होते इक्विलिब्रियम लेवलला तेवढंच आउटपुट असतं आणि तेवढंच इन्कम असतं. कारण आठवतंय तुम्हाला आपण बघितलं होतं की तुमचं इक्विलिब्रियम जिथे आहे तिथेच तुमची तेवढीच एम्प्लॉयमेंट असते, तेवढाच आउटपुट असतो आणि तेवढंच इन्कम असतं. बरोबर. आता ही तुमची एम्प्लॉयमेंट लेवल कशावर डिपेंडिंग असते? इट डिपेंड्स ऑन इफेक्टिव्ह डिमांड. ओके, इफेक्टिव्ह डिमांड आणि इफेक्टिव्ह डिमांड म्हणजेच तुमचं टोटल एक्सपेंडिचर असतं. सो इफेक्टिव्ह डिमांड इज इक्वल टू टोटल एक्सपेंडिचर. आता इफेक्टिव्ह डिमांड ही तुमच्या एका रिलेशनवर अवलंबून असते, दॅट इज एडीएफ इक्वल टू एएसएफ, म्हणजे ऍग्रीगेट डिमांड फंक्शन इज इक्वल टू ऍग्रीगेट सप्लाय फंक्शन. आता एडीएफ ही नेहमी 2-3 प्रकारे डिवाइड होते. मगाशी आपण डायग्राम मध्ये बघितलं होतं. एक असतं कन्झम्पशन सी प्लस इन्व्हेस्टमेंट आय आणि गव्हर्नमेंट जी, सी प्लस आय प्लस जी. बरोबर. कन्झम्पशन कुठल्या कुठल्या फॅक्टरनी डिवाइड होतं? मनी इन्कम आणि प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम. मनी इन्कम तर बेसिक आहे, बरोबर, इन्कम आपल्याला माहिती असतं. प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम म्हणजे तुमची इच्छा कन्झ्युम करण्याची. आपण नेहमी असं बघितलंय की मला तुम्ही सांगा, ओके, सो तुमच्याकडे 100 रुपये होते आणि त्यातले तुम्ही नेहमी 60 रुपये वापरत होतात, बरोबर. 40 रुपये तुमच्या खिशात राहत होते ऍज अ सेव्हिंग्स. आज जर मी तुम्हाला 200 रुपये दिले तर तुम्ही पहिले 60 वापरत होतात आणि 100चे दुप्पट म्हणजे 200 झाले. तर मग जे 60 रुपये वापरत होतात त्याची दुप्पट म्हणून 120 खरेदी कराल का रे? 120 रुपयाची खरेदी कराल की त्याच्यापेक्षा जास्त खरेदी कराल की त्याच्यापेक्षा कमी खरेदी कराल? मला सांगा. तुम्ही तेवढ्याच प्रमाणात तुमची खरेदी वाढवाल का? नाही. का बरं नाही वाढवणार? जास्त सेव्हिंग करू. करेक्ट, जास्त सेव्हिंग्स करायचा प्रयत्न करा. सिमिलरली तुम्हाला हे लक्षात ठेवायला लागतं की जशी तुमची जसं तुमचं इन्कम वाढतं त्या प्रमाणात तुमचं कन्झम्पशन वाढत नाही. कारण तुमची कन्झम्पशन करण्याची इच्छा हा महत्वाचा घटक असतो आणि त्या इच्छेला असं म्हणतात प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम. बरोबर. आणि म्हणून ही प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम 2 फॅक्टरवर अवलंबून असते, एपीसी आणि एमपीसी. आपण हळूहळू हे सगळं बघणार आहोत. सध्या मला तुम्हाला वरचे 3 फॅक्टर लक्षात आले का सांगा? लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट आउटपुट इन्कम इक्वल टू असतात, जे डिपेंड असतात इफेक्टिव्ह डिमांडवर. इफेक्टिव्ह डिमांड इज इक्वल टू टोटल एक्सपेंडिचर असतं, म्हणजे इफेक्टिव्ह डिमांड ही तुमच्या खर्चाच्या बरोबर असते आणि हे दोन्ही फॅक्टर तुमच्या एडीएफ इक्वल टू एएसएफ म्हणजे ऍग्रीगेट डिमांड फंक्शन इज इक्वल टू ऍग्रीगेट सप्लाय फंक्शन यावर डिपेंड असतात. तुमची डिमांड ऑलवेज इक्वल टू सप्लाय या पॉइंटवर. हे जे पॉइंट आहे एडी इज इक्वल टू एएस हा 3 गोष्टींच्या पायऱ्यांवर अवलंबून असतो, दॅट इज सी आय जी. सीआयडी नाही बरं का, सीआयजी. सो सी म्हणजे कन्झम्पशन, आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट, जी म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. त्यातलं सी डिपेंडिंग आहे मनी इन्कमवर आणि प्रोपेन्सिटी टू कन्झ्युमवर. ओके. इन्व्हेस्टमेंट डिपेंड आहे एमईसी, दॅट इज मार्जिनल एक्सपेक्टेशन ऑफ कॅपिटल. ओके. अगेन आय विल चेक इट कदाचित त्याचा फुल फॉर्म. आणि रेट ऑफ इंटरेस्ट. ओके. आणि गव्हर्नमेंट तर गव्हर्नमेंटच्या खर्चावर अवलंबून असतं. आपण ह्याचेच डिटेल बघूया पुढच्या स्लाइड्स मध्ये. ओके. सो टोटल एम्प्लॉयमेंट डिपेंड्स ऑन टोटल आउटपुट विच इज इक्वल टू टोटल इन्कम. हे आपण बघितलं. एम्प्लॉयमेंट इक्वल टू आउटपुट इक्वल टू इन्कम. बरोबर. सो नॅशनल इन्कम इज इक्वल टू टोटल एम्प्लॉयमेंट. हा पॉइंट लक्षात आलाय तुम्हाला? मला वाटतं हा आपण खूप वेळा बघितलाय. तरी काही अडत असेल तर मला विचारा. ओके. त्याच्यानंतर येतं टोटल व्हॅल्यू ऑफ एम्प्लॉयमेंट डिपेंड्स ऑन इफेक्टिव्ह डिमांड. म्हणजे तुमची जी काही एम्प्लॉयमेंट क्रिएट होती मार्केटमध्ये, कारण आपण बघितलं एम्प्लॉयमेंट डिपेंड्स ऑन आउटपुट आणि आउटपुट इज इक्वल टू टोटल इन्कम. दॅट्स वाय नॅशनल इन्कम इज इक्वल टू टोटल एम्प्लॉयमेंट. ही जी टोटल एम्प्लॉयमेंट आपल्याला फाइंड आउट करायची ती कशावर डिपेंड असते? इफेक्टिव्ह डिमांडवर. इफेक्टिव्ह डिमांड इज कंपोज्ड ऑफ 2 फॅक्टर्स, is composed of one principle, that is 2 factors, aggregate demand function आणि aggregate supply function. आपल्याला इफेक्टिव्ह डिमांड तिथेच मिळते त्या पॉइंटवर जिथे इक्विलिब्रियम प्राइस म्हणजे इफेक्टिव्ह डिमांड असते
आणि आपल्या ती मिळते एडीएफ इक्वल टू एएसएफ पॉइंटवर, जिथे ऍग्रिगेट डिमांड कर्व ऍग्रिगेट सप्लाय कर्वला कट करेल, इंटरसेक्ट करेल. त्यानंतर येतं एएसएफ इज गिवन इन अ शॉर्ट पिरियड. ऍग्रिगेट सप्लाय फंक्शन हे तुमचं शॉर्ट पिरियड साठी असतं आणि शॉर्ट पिरियड मध्ये तुम्हाला सप्लाय चेंज करता येत नाही. एडीएफ इज आणि म्हणून एडीएफ इज अ सिग्निफिकंट फॅक्टर इन केन्स थिअरी. ऍग्रिगेट डिमांड फंक्शन केन्स थिअरी मधला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर ठरतो. एडीएफ डिपेंड्स ऑन टोटल एक्सपेंडिचर विच इज कंपोज्ड ऑन कन्झम्पशन अँड इन्व्हेस्टमेंट फंक्शन. तुमची ऍग्रिगेट डिमांड फंक्शन हे मेजरली दोन प्रकारच्या गोष्टींवर बिल्ट होतं, कन्झम्पशन आणि इन्व्हेस्टमेंट फंक्शन. ओके, कन्झम्पशन फंक्शन साठी काय असतं? कन्झम्पशन फंक्शन हे नेहमी दोन प्रकारच्या गोष्टींवर अवलंबून असतं. तुमचं साईज ऑफ इन्कम म्हणजे तुम्हाला किती इन्कम मिळतंय, तुमचं उत्पन्न किती आहे, आणि दुसरं मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम. ओके, लेट्स सी आपल्याला काय कळतंय या साईटवरनं पुढे. तुम्हाला माझी मी जी साईट उघडली ती दिसतेय गुगल वरती? लेट्स सी. सो मी तुमच्या समोर एक छोटीशी व्हिडिओ दाखवणार आहे आणि होपफुली ती व्हिडिओ अगदी छोटी आहे, कळवून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, एक सेकंड, मे बी माझ्या लॅपटॉपचा आवाज कमी आहे. Economic theory states तुम्हाला ऐकायला येतंय आता? मी सुरू नाही केली, आता पॉज केली आहे. लेट्स स्टार्ट. तुम्हाला दिसत असेल होपफुली. Economic theory states that generally consumption rises as income rises. The marginal propensity to जनरली इकॉनॉमिक थिअरी तुम्हाला सांगते की कन्झम्पशन वाढतं जसं जसं तुमचं इन्कम वाढत जातं ते. consume is a measure of how much consumption changes when income changes. सो मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम म्हणजे काय? हे एक मेजरमेंट आहे किंवा एक माप आहे, एक परिमाण है. ओके, दिस इज अ मेजर जो आपको बता देता है हाउ मच कंजम्पशन चेंजेस व्हेन इनकम चेंजेस. मतलब कितने फैक्टर से आपका कंजम्पशन चेंज हो जाएगा जैसे ही आपका इनकम बढ़ता है. अभी तो हमने देखा इक्वली नहीं चेंज होता. मतलब अगर 50% से 50% से आपका इनकम बढ़ गया डझंट मीन 50% से आपका कंजम्पशन बढ़ेगा. 50-50%, 40-40% असं कुठली इक्वॅलिटी नसते. सो आपल्याला ते प्रपोर्शन सांगतं की तुमची मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम काय आहे, इन्कमच्या तुलनेत तुमचं कन्झम्पशन करण्याची टेंडन्सी काय आहे, म्हणजे मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम. If on a graph change in income is on the x-axis and change in consumption is on the y-axis. बघा, तुमच्या एक्स ऍक्सिस वर काय आहे? चेंज इन इन्कम म्हणजे इन्कम मध्ये होणारा बदल. म्हणजे अर्थातच तुम्ही उजवीकडे जायला लागाल ग्राफच्या तसं तसं तुम्हाला काय दिसेल? तुमचं इन्कम वाढलेलं दिसेल, इन्कम मधला फरक वाढताना दिसेल. वेअरॅज वाय ऍक्सिस वरती जर तुम्ही वर 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 जात गेलात तर तुमच्या कन्झम्पशन मध्ये कसा फरक पडलाय इन्कमच्या वाढी बरोबर याचं रिलेशन दिसेल. ओके, then the curve showing the marginal propensity to consume slopes upward from left to right. The steepness of the slope depends on the सो सिम्पली सांगायचं तर मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युमचा कर्व मगाशी सांगितल्याप्रमाणे अपवर्ड जातो. तुमच्या सप्लाय चा जो लॉ बघितला होता त्यात सप्लायचा कसा वर जातो तसाच हा पण वर जातो. म्हणजे थोडक्यात तो आपल्याला असं सांगतो की देयर इज अ पॉझिटिव्ह रिलेशनशिप बिटवीन चेंज इन इन्कम अँड चेंज इन कन्झम्पशन. म्हणजे पॉझिटिव्ह रिलेशनशिप आहे, जेव्हा इन्कम वाढतं तेव्हा कन्झम्पशन पण वाढणारच. येते लक्षात? आणि म्हणून अपवर्ड स्लोपिंग कर्व आहे. percentage of new income that is spent versus percentage of new income. The steepness of the slope depends on the percentage of new income that is spent versus percentage of new income that is saved. सो त्यांनी काय सांगितलं बघा, द स्टीपनेस ऑफ द स्लोप म्हणजे किती खोलवर जाणारा स्लोप असेल, स्ट्रेट असेल, असा असेल, असा असेल, कुठल्या अँगलचा स्लोप असेल, हे डिपेंड्स ऑन द पर्सेंटेज ऑफ न्यू इन्कम that is spent
वर्सेस द पर्सेंटेज ऑफ न्यू इन्कम दॅट इज सेव्ड. म्हणजे तुम्ही या रेशो मध्ये तो ठरतो की तुम्ही इन्कम पैकी किती सेव्ह केलं आणि किती खर्च केलं, या दोघांमध्ये रेशो आहे. सो किती खर्च केलं डिवायडेड बाय किती सेव्ह केलं. येतंय लक्षात? The formula for calculating the marginal propensity to consume is change in spending divided by change in income. येतंय लक्षात? तुमचा फॉर्म्युला काय होता जो आता धावताना दिसतोय स्क्रीनवरती? चेंज इन By स्पेंडिंग change in income. डिवायडेड बाय चेंज इन इन्कम. सो समजा असा विचार करा, माझं 100 वरून इन्कम 200 वर गेलं, दॅट इज चेंज इन इन्कम किती आहे? 200 वजा 100 दॅट इज 100. बरोबर? आणि त्या तुलनेत मी पूर्वी स्पेंडिंग 60च करत होते, मात्र आता 110च करणार आहे. येतंय लक्षात? म्हणजे 110 मायनस 60 किती होतात? 50. सो माझं इन्कम 100 ने वाढलं, पण माझं स्पेंडिंग मात्र 50 ने वाढलं. सो माझा सिंपल रेशो कसा वाढणार आहे? 50 डिवायडेड बाय 100. म्हणजेच माझी मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम काय असणार आहे? 0.5. म्हणजे इन्कमच्या तुलनेत माझं एक्सपेंडिचर वाढण्याचे टक्के 50%च आहेत. येतंय लक्षात तुमच्या? मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम काय आहे आणि आपण कसं दाखवलंय ते? ओके, लेट्स स्टार्ट. Income. For instance, if consumers spend 80 cents of every $1 of additional income, then the MPC is 0.8. सो त्यांनी काय सांगितलंय? कन्झ्युमरने असा विचार करा, 80 पैसे, सेंट म्हणजे पैसे असं आपण करू, 80 पैसे कन्सिडर केले प्रत्येक 1 रुपया मागे इन्कमच्या. बरोबर? सो 1 रुपया म्हणजे 100 पैसे असतात. तो 100 पैशापैकी